नवीन युट्यूबरसाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाइम कंप्लीट करणं म्हणजे खूप अवघड टास्क असतो। तर हा जो अवघड टास्क आहे मी आजच्या व्हिडिओने तुमचा एकदम सोपा करून टाकणार आहे। म्हणजेच तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाइम हा अवघ्या तुम्ही 4 ते 5 लाईव्ह मध्ये इझिली काय करू शकता, कंप्लीट करू शकता। त्यामध्ये तुम्हाला मोनेटायझेशनला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की नक्की स्क्रीनकास्ट लाईव्ह काय आहे, स्क्रीनकास्ट लाईव्ह मध्ये कोणत्या महत्त्वाच्या सेटिंग आहे की ज्यामुळे आपले 1000 सबस्क्रायबर अवघ्या 4 ते 5 लाईव्ह मध्ये आपण काय करणार आहोत, कंप्लीट करणार आहोत। किंवा जर तुमचा ब्लॉगिंग रिलेटेड चॅनल असेल, कुकिंग रिलेटेड चॅनल असेल किंवा अजून कोणतेही चॅनल्स असतील तर मग नक्की त्यामध्ये स्क्रीनकास्ट लाईव्ह हे कोणत्या पद्धतीने घ्यायचं की ज्यामुळे आपले 4000 तास वॉच टाइम हा काय होईल, 4 ते 5 व्हिडिओ मध्ये कंप्लीट होईल। त्यानंतर जर तुमच्या लाईव्ह मध्ये जास्तीत जास्त ऑडियन्स जर जोडला जात नसेल तर तुमच्या लाईव्ह मध्ये जास्तीत जास्त ऑडियन्स कसा जोडायचा, अशी ए टू झेड प्रश्न जे तुमचे लाईव्ह बद्दल आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे। त्यामुळे माझी रिक्वेस्ट असेल सगळ्यांना की व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण आजचा व्हिडिओ नवीन युट्यूबरसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। स्क्रीनकास्ट लाईव्ह मध्ये सबस्क्रायबरसाठी एक हिडन सेटिंग आहे की जी सेटिंग तुम्ही जर ऑन केली तर तुमचे 1000 सबस्क्रायबर 4 ते 5 लाईव्ह मध्ये कंप्लीट होणार आणि तुमचे 4000 तास वॉच टाइम पण काय होणार आहे, असं यू कंप्लीट होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे की जेणेकरून तुम्ही कोणताही महत्त्वाचा पॉईंट हा मिस करणार नाही। तर व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे, तुम्हाला सिंपली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे। त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका। जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं तर त्यासाठी सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही। तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। तर बघा, स्क्रीनकास्ट लाईव्ह चालू करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं YouTube ओपन करायचं आहे। YouTube ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या YouTube चॅनलवरती जो खाली प्लस आयकॉन दिसतो, प्लस आयकॉन वरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। आता प्लस आयकॉन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा एक पहिला ऑप्शन दिसेल व्हिडिओ, त्यानंतर शॉर्ट, त्यानंतर लाईव्ह। तर तुम्हाला लाईव्ह ऑप्शन वरती जायचं आहे, 3 नंबरच्या ऑप्शन वरती। आता लाईव्ह ऑप्शन मध्ये गेल्यानंतर बघा तुम्हाला दिसत आहे टेक सोनाली इज लाईव्ह। आता तुम्ही बघा टेक सोनाली इज लाईव्ह आहे, तिथे जाऊन काय करू शकता, तुम्ही जो पेन आयकॉन आहे त्या पेन आयकॉन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। भरपूर जण आता काय करता, लाईव्ह वरती जाता आणि डायरेक्टली त्या पेन आयकॉन वरती न जाता कुठलीही सेटिंग न करता काय करता, डायरेक्टली नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करता। पण नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक न करता आपल्याला पेन आयकॉन मध्ये जाऊन आधी सेटिंग करून घ्यायचं आहे। तर आता बघा ह्या सेटिंग मध्ये तुम्हाला सगळ्यात आधी जर तुम्ही थंबनेल बनवलेला असेल तुमच्या लाईव्ह साठी तर तुम्ही थंबनेल टाकू शकता। मॅन्डेटरी नाही किंवा कंपल्सरी नाही, तुम्ही लाईव्हला थंबनेल टाकलंच पाहिजे। त्यानंतर बघा टायटल टेक सोनाली इज लाईव्ह, तुम्हाला जर लाईव्ह मध्ये काही टायटल टाकायचं नसेल ते ॲज इट इज हे राहून देऊ शकता। पण जर आता सपोज मी तुमचे प्रश्न उत्तर घेत असते तर मी इथं काय टाकते, युट्यूब संबंधित प्रश्न उत्तर। आता तुम्ही सपोज ब्लॉगिंग चॅनलवाले आहे किंवा कुकिंग चॅनलवाले आहे किंवा अजून काही वेगवेगळे चॅनलवाले आहे, त्या सगळ्यांना मी सांगणार आहे की नक्की तुम्हाला इथे टायटल काय टाकायचं आहे आणि नक्की तुम्हाला कशा रिलेटेड काय करायचं आहे, स्क्रीनकास्ट लाईव्ह घ्यायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगेन, वेट करा। त्याआधी सेटिंग समजून घ्या। तर बघा तुम्हाला आधी दिसत आहे व्हिजिबिलिटी पब्लिक ठेवायची आहे, अनलिस्टेड करू नका की जेणेकरून कोणत्याही ऑडियन्सला तुमचं नोटिफिकेशन हे जाणार नाही। नोटिफिकेशन जाण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला तुमची व्हिजिबिलिटी जी आहे ती पब्लिक आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, लोकेशन, लोकेशन मध्ये इंडिया सिलेक्ट करायचं आहे की जेणेकरून जर तुम्ही इंडियामध्ये राहत असाल तर तुमचे इंडियामधले जेवढे काही ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सला काय जाईल, तुमच्या चॅनलचं नोटिफिकेशन जाईल। नाहीतर अदरवाईज जर तुम्ही कंट्री चुकीची सिलेक्ट केली तर काय होणार नाही, तुमचं जे लोकेशन आहे त्या लोकेशननुसार तुम्हाला तुमचा ऑडियन्स हा काय होणार नाही, मिळणार नाही। तर बघा इथं तुम्हाला इंडिया आल्यानंतर इंडिया सिलेक्ट करायचं आहे। इंडिया सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, बॅक जायचं आहे। आता बघा बॅक गेल्यानंतर तुम्हाला लोकेशनच्या खाली स्क्रीनकास्ट ऑप्शन दिसत आहे, हाच आहे तुमचा स्क्रीनकास्ट लाईव्ह। आता नक्की स्क्रीनकास्ट लाईव्ह म्हणजे काय, आधी ते समजून घ्या। स्क्रीनकास्ट लाईव्ह म्हणजेच काय, आता ज्या पद्धतीने मी तुमच्याशी बोलत आहे तर हे काय होतं, डायरेक्टली समोरासमोर लाईव्ह असतं। पण स्क्रीनकास्ट लाईव्ह म्हणजेच काय, मी माझ्या मोबाईलची स्क्रीन तुमच्यासोबत शेअर करू शकते। मग आता मोबाईलमध्ये स्क्रीन शेअर करू शकते म्हणजे मी बोलू शकत नाही का,
तर नाही, तुम्ही स्क्रीन शेअर करत असताना तुम्ही ऑडियन्सला तुमच्या भाषेमध्ये जे काही सांगायचं आहे ते सांगू शकता. तर आता बघा, तुम्हाला इथं तुमचं कन्फ्युजन क्लिअर झालं असेल की आता मोबाईलची स्क्रीन शेअर करायची आहे म्हणजेच काय, तुम्ही तुमचा एखादा फोटो घेतला, तुम्हाला नाईस लाईव्हमध्ये समोर दिसायचं आहे, किंवा एखादा तुमच्या घरामधला छान पीक असेल किंवा तुम्ही मार्केटमध्ये केलेले आहात, तो मार्केटमधला काय केला तुम्ही व्हिडिओ कॅप्चर केला, तो व्हिडिओ पण काय करू शकता तुम्ही इथं प्ले करू शकता आणि तुम्ही लाईव्हमध्ये बोलू शकता की आम्ही इथे गेलो होतो, तिथे गेलो होतो, तिथे गेलो होतो, म्हणजे या ठिकाणी गेलो. मग तुम्ही असं 1 तासाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून स्क्रीनकास्ट लाईव्हला तुम्ही पूर्णपणे दाखवू शकता, ऑडियन्स सोबत बोलू शकता ज्यांना ब्लॉगिंगचा प्रॉब्लेम होता. पण अजून एक मी सोल्युशन सांगेन, जर तुम्हाला हे पण नाही जमलं की 1 तासाचं काय व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला किंवा शूटिंग करायला, तर कुकिंग चॅनलवाल्यांसाठी पण काय करायचं, तर तुम्हाला कुकिंग चॅनलवाल्यांनी काय करायचं आहे, सपोज तुम्ही पोळ्या बनवत आहात, मग पोळ्या बनवताना तुमचा 1 तासाचा 1.5 तासाचा व्हिडिओ काय करायचा आहे, शूट करायचा आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला ऑडियन्सला तुमच्यासोबत जे काही तुम्हाला बोलावं वाटतं ते बोला, किंवा पोळ्या कशा बनवायच्या हे पण तुम्ही काय करू शकता, ऑडियन्सला सांगू शकता लाईव्हमध्ये. इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही स्वतः आवाज म्हणजे बोलायचं आहे की आज आम्ही हे पाहुणे आलेले आहे, धोंडा आहे, पुरणपोळी रस बनवणार आहोत, मग असं आहे तसं आहे. तुम्ही एक तर डायरेक्टली रेकॉर्डिंगमध्ये पण बोलू शकता. जर तुम्हाला लाईव्हमध्ये बोलायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त व्हिडिओ शूट करायचा आहे आणि लाईव्हमध्ये तुमचा व्हॉइस द्यायचा आहे किंवा बोलायचं आहे. आता स्क्रीनकास्ट लाईव्हमध्ये तुमचे हे डाऊट तर क्लिअर झाले, ठीक आहे. एक तर तुम्हाला तुमची स्क्रीन शेअर करायची आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही बोलू पण शकता. आता बघा, स्क्रीनकास्ट लाईव्ह मी ऑन केला. स्क्रीनकास्ट लाईव्हचा जो ऑप्शन आहे तो ऑन केल्यानंतर तुम्हाला खाली दिसत आहे ॲडव्हान्स सेटिंग. आता सबस्क्रायबरसाठीची महत्त्वाची सेटिंग आहे, ती सेटिंग पण मी तुम्हाला सांगेल, ठीक आहे. तर ॲडव्हान्स सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे काय दिसणार आहे बघा, अलाउ चॅट ऑन करायचा आहे तो ऑप्शन. भरपूर जण म्हणतात की माझ्या चॅनलवरती कोणाच्या कमेंट्सच येत नाही, लाईव्हमध्ये ऑडियन्स काय होत नाही, जॉईन होत नाही. पण तुमचं जर अलाउ चॅटचा ऑप्शन जर बंद असला तर तुम्हाला कोणीही कमेंट करू शकत नाही. त्यानंतर बघा, अलाउ रिॲक्शन. काही जण काय करतात, सुपर चॅट करता, रिॲक्शन पाठवता, इमोजी पाठवता. त्यासाठी पण तुम्हाला अलाउ रिॲक्शन चालू ठेवायचं आहे की जेणेकरून ते इमोजी जर त्यांनी पाठवले तर त्याचे पैसे पण तुमच्या अकाउंटला जमा होतात, त्याचे पण तुम्हाला पैसे यूट्यूब हा पे करतो. त्यानंतर बघा, इनेबल मॉनिटायझेशन. जर तुमचा चॅनल मॉनिटाईज असेल तर तुम्हाला इनेबल मॉनिटायझेशन हे ऑन करायचं आहे. नसेल मॉनिटाईजचं ऑटोमॅटिकली तर तुम्हाला तो ऑप्शन काय होणार नाही, शो होणार नाही. आता बघा, स्क्रीनकास्ट लाईव्ह असेल, तुमचं साधा लाईव्ह असेल, ज्यावेळेस तुमच्या चॅनलवरती 50 सबस्क्रायबर कंप्लीट होता त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिकली हा ऑप्शन ऑन होतं. कधी कधी काय होतं, 50 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर पण हा ऑप्शन काय केला जात नाही, यूट्यूबकडून शो केला जात नाही. तर टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. जसं जसं यूट्यूब अल्गोरिदम तुमच्या चॅनलवरती काय होईल, अपडेट करत चालेल, त्यावेळेस तुम्हाला लाईव्हचं ऑप्शन हा ऑन होईल. त्यानंतर बघा, बॅक जायचं आहे. आता तुम्ही इथं बघितलं असेल की इथं तर आपल्याला कुठल्याही सबस्क्रायबरची सेटिंग दिसलेली नाहीये की जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतील. तर ती सेटिंग कुठे आहे ते बघून घ्या आधी. आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा, सिलेक्ट ऑडियन्स. येस, इट मेड फॉर किड्स. जर तुम्ही किड्सचं खेळणं वगैरे दाखवत असाल, तुमच्या घरातली मुलं खेळत असतील, त्यांचे व्हिडिओ जर तुम्हाला स्क्रीनकास्ट लाईव्हमध्ये मोबाईल थ्रू दाखवायचे असतील तर तुम्ही येस करा, नाहीतर तुम्हाला नो, इट्स नॉट मेड फॉर किड्स. त्यानंतर तुम्हाला बघा, नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की बघा, नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जी सबस्क्रायबर सेटिंग आहे यामध्ये काय होणार आहे, आपलं स्क्रीनकास्ट लाईव्ह हे चालू होणार आहे. आता तुम्हाला गॉट इट असा ऑप्शन येतो, त्या गॉट इट ऑप्शनवरती काय करायचं आहे, तुम्हाला ओके करायचं आहे. आता मी तुम्हाला शेजारी जी सेटिंग असेल ती सेटिंग काय करणार आहे, फक्त प्ले करेल. कारण ज्या वेळेस मी ते स्क्रीनकास्ट लाईव्ह चालू करते त्यावेळेस सिक्युरिटी पर्पजमुळे माझ्या ज्या मोबाईलमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग चालू होतं ते स्क्रीन रेकॉर्डिंग काय होऊन जातं, बंद होऊन जातं. तुमची मोबाईलची स्क्रीन ही काय करू शकता, शेअर करू शकता. आता तुम्ही स्क्रीन शेअर करताय, मग नक्की स्क्रीन शेअर करताना तुम्हाला काय दाखवायचं आहे, तर त्याआधी तुम्हाला जी सबस्क्रायबरची सेटिंग आहे ती सेटिंग आधी ऑन करून घ्यायची आहे. ती कशी ऑन करायची बघा, तर तुम्हाला ज्यावेळेस तुमचं काय होतंय, लाईव्ह चालू होते, लाईव्ह चालू झाल्यानंतर तुम्हाला खाली एक सेटिंगचा आयकॉन दिसत आहे. त्या सेटिंगच्या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेटिंगच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे दिसत आहे का तुमचे पार्टिसिपंट्स किंवा तुमचे जे पर्टिक्युलर्स आहे, तर तिथं तुम्हाला काय दिसत आहे, मेंबर्स ओनली दिसत आहे, सबस्क्रायबर दिसत आहे किंवा ऑल मेंबरसाठी दिसत आहे. तर तिथं तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्रायबर मोड जो आहे किंवा सबस्क्रायबर जो पॉईंट आहे
तो ऑन करायचा आहे। त्यावेळेस तुम्ही स्क्रीनकास्ट लाईव्ह चालू करता। स्क्रीनकास्ट लाईव्ह चालू केल्यानंतर जर एखाद्या ऑडियन्सला तुमचा लाईव्ह खूप आवडत असेल किंवा खूप छान वाटत असेल आणि समोरच्याला काय करायचे तुम्हाला कमेंट्स करायचे आहे, तर ते तुम्हाला कमेंट्स किंवा तुमच्यासोबत चॅट तेव्हाच करू शकता की ज्यावेळेस ते काय करतील तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतील। त्यामुळे तुम्हाला हा जो ऑप्शन आहे पार्टिसिपंट किंवा अलाउ चॅट जो ऑप्शन आहे तो फक्त सबस्क्रायबरसाठी काय करायचा आहे ऑन ठेवायचा आहे की ज्यावेळेस तुम्ही हा ऑप्शन ऑन ठेवाल नक्कीच तुमच्या लाईव्हमध्ये चॅट करण्यासाठी तुम्हाला तुमचे जे ऑडियन्स आहे ते काय करतील सबस्क्राईब करतील। यामुळे नक्कीच तुमचे 4 ते 5 लाईव्हमध्ये काय होतील तुमचा सबस्क्रायबर क्रायटेरिया कंप्लीट होईल। पण आता बघा ज्यांचा ब्लॉगिंग आहे किंवा कुकिंग चॅनल आहे, आता ब्लॉगिंग चॅनल किंवा कुकिंग चॅनल असेल त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे ज्यावेळेस तुमचं बघा तुम्ही एखादी शूट केलेलं आहे, एखादी रेसिपी शूट केलेली आहे, एखादा ब्लॉग शूट केलेला आहे, त्यावेळेस तुम्ही काय करता आहात बोलत आहात। आता बोलताना काय करायचं आहे बघा इथं तुम्ही भरपूर जण बघू शकता की भरपूर जण म्हणतात की ब्लॉगिंगला काय होत नाही, ऑडियन्स जोडला जात नाही किंवा आम्ही जर रेसिपीचा व्हिडिओ दाखवत असेल तर काय केलं जात नाही ऑडियन्स जोडला जात नाही। पण तुम्हाला तिथं नुसतं ती स्क्रीनकास्ट लाईव्ह चालू करून नुसतं ती प्ले करून द्यायचं आहे आणि मोकळं व्हायचं असं नाहीये। तिथं जर तुम्ही काय करता आहात ब्लॉगिंग करत आहात तर ब्लॉगिंग करताना तुम्हाला कंटिन्यू तिथं बोलायचं आहे काय ब्लॉगिंगमध्ये काय घडलं होतं। मग तुम्ही तिथे जाऊन सांगू शकता की मी तिथे गेली होती, तिथे गेल्यानंतर काय झालेलं की असं असं इन्सिडेंट झालेला, तुम्हाला मी पुढे सांगेलच काय इन्सिडेंट झालेला। म्हणजे ऑडियन्सला क्युरियोसिटी निर्माण होते आणि ऑडियन्स त्या लाईव्हवरती टिकून राहतो। आता रेसिपीमध्ये जर सपोज मी पावभाजी बनवली तर तुम्हाला जर ढाबा स्टाईल पावभाजी बनवायची आहे त्यासाठी मी एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहे, तो मी तुम्हाला लाईव्हमध्ये नक्कीच सांगेल। तर तुम्ही ह्या पद्धतीने बघा लाईव्ह तर ती पुढे स्क्रोल करू शकत नाही त्यांना, त्यामुळे तुमचा लाईव्ह हा पूर्ण बघावा लागणार आहे। त्यानंतर बघा तुम्हाला वाटलं की नाही लोक याच्यात पण इंटरेस्ट घेत नाही तर सिम्पली मी तुम्हाला सांगते, आता तुम्ही जण काय करता व्हिडिओ एडिट करता, थंबनेल बनवता, तर तुम्ही काय करू शकता लाईव्हमध्ये सिम्पली तुमचं मोबाईलमध्ये जे ॲप आहे, कोणतं ॲप आहे VN ॲप आहे, मग VN ॲपमध्ये गेले, आता मी ना कुकिंगचा व्हिडिओ बनवते, मग कुकिंगचा व्हिडिओ आहे ना मी काय करते आधी शूट करते, मग तुम्ही शूट करताना दाखवू शकता मग मी या पद्धतीने शूट केलेलं आहे। स्क्रीनमध्येच सगळं तुम्हाला दाखवायचं आहे, फक्त तुम्हाला बोलायचं आहे, तुम्हाला डायरेक्टली असं लाईव्हमध्ये दिसायचं नाहीये। मग मी बघा या पद्धतीने शूट करते, मग तुम्ही व्हिडिओ तो बनवून ठेवायचा आहे। मग त्यानंतर मी काय करते VN ॲपमध्ये कसं एडिट करते बघा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते, मग तुम्ही ते एडिटिंग पण काय करू शकता दाखवू शकता की मी या पद्धतीने हा पार्ट कट केला, मग तुम्ही हे कट करा। त्यामुळे काय होते ऑडियन्सला माहिती पण मिळते, महत्त्वाची माहिती पण मिळते। मग तुम्ही रेसिपीवाले असेल ब्लॉगिंगवाले असेल तुम्ही सेम पद्धतीने काय करू शकता, तुम्ही कसे व्हिडिओ एडिट करता, कसे व्हिडिओ शूट करता या गोष्टी दाखवू शकता। आणि तुम्हाला अशी फक्त 5 ते 6 लाईव्ह घ्यायचे आहे की जेणेकरून काय होईल त्या 5 ते 6 लाईव्हमध्ये तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाइम हा कंप्लीट होईल। आता तो कसा कंप्लीट होणार ते बघा, त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, आता बघा तुमचं लाईव्ह जे आहे तुम्हाला जास्तीत जास्त 2 तास 3 तासाचं लाईव्ह हे सुरुवातीला घ्यायचं आहे। यूट्यूब तुम्हाला लिमिटेशन देत नाही किंवा बंधन देत नाही की तुम्ही एवढ्याच टाइम लाईव्ह करा तेवढ्याच लाईव्ह म्हणजे टाइम लाईव्ह करा, ठीक आहे। तर तुम्हाला कमीत कमी 2 तास लाईव्ह करायचं आहे। आता सपोज तुमच्या लाईव्हमध्ये काय झाले, मी म्हणत नाही सुरुवातीला खूप जास्त ऑडियन्स जॉईन होते, 250 किंवा 500 ऑडियन्स आपण पकडूया की 500 ऑडियन्स काय झाले तुमच्या लाईव्हला जॉईन झाले। आता तुम्ही 2 तासाचं बनवलं ना, काही जण 2 तासही बघतील, काही जण काय करतील 1 तासच बघतील। मग आता 1 तास जे बघणार होते तर 1 तास जे बघणारे आहेत त्यांनी काय करायचं आहे, सपोज तुमचे 250 किंवा 500 ऑडियन्स घ्या, 1 तास त्यांनी बघितला, 500 गुणिले 1 म्हणजे 500 तास तुमचा वॉच टाइम इथं कंप्लीट झालेला आहे। म्हणजे तुम्ही विचार करा की तुम्ही ह्या पद्धतीने सुरुवातीला 8 लाईव्ह जरी घेतले, 8 लाईव्ह, तर ते 8 लाईव्ह काय करणार आहे तुमचा 1000 सबस्क्रायबरचा क्रायटेरिया आणि 4000 तास वॉच टाइम हा कंप्लीट करणार आहे। त्यामुळे तुम्हाला लॉंग व्हिडिओची फोकस करायची गरज पडणार नाही, फक्त तुम्हाला लाईव्हमध्ये काय करायचं आहे असा काही कंटेंट ऑडियन्सला शो करायचा आहे की त्यामुळे म्हणजे ऑडियन्स काय होईल तुमच्या व्हिडिओवरती टिकून राहील। त्यानंतर बघा ब्लॉगिंगमध्ये भरपूर सारे ऑडियन्स असे असतात की ज्यांना साडी वेअर करायचं माहीत नसतं, मग महिला काय करू शकता साडी कशी वेअर करायची याचा व्हिडिओ काय करू शकता शूट करू शकता, स्क्रीनकास्ट लाईव्हमध्ये तो दाखवू शकता आणि तुम्हाला फक्त एक सांगायचं आहे बोलताना, म्हणजे तुम्ही बोलायचं आहे की अशा मिऱ्या करा, अशा प्लेट करा, साडी एकदम परफेक्ट दिसते, एकदम लुक छान दिसतो। म्हणजे तुम्हाला लाईव्हमध्ये अशा टॉपिकवरती बोलायचं आहे, अशा टॉपिकवरती स्क्रीनकास्ट लाईव्ह घ्यायचा आहे की ज्यामध्ये ऑडियन्सला जास्त रुची आहे। काही घ्यायचं म्हणून घेऊ नका, कारण तुम्हाला जास्त लाईव्ह घ्यायचे नाही, तुम्हाला 5 ते 6 लाईव्ह घ्यायचे आहे
की त्यामध्ये फक्त काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा क्रायटेरिया कंप्लीट करायचा आहे. ज्यावेळेस क्रायटेरिया कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्ही नंतर लाईव्ह नाही घेतलं तरी चालेल, पण जोपर्यंत सुरुवातीला तुमचा चॅनल मॉनिटाईज होत नाही, तर चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी जी स्क्रीनकास्ट लाईव्ह आहे एकदम भन्नाट आहे. तर यूट्यूबने हे तुम्हाला फ्युचर दिलेलं आहे. तुमचा चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी, तुमचा जो 1000 सबस्क्रायबरचा आणि 4000 तास वॉच टाईम कंप्लीट करण्यासाठी हा जो यूट्यूबने आपल्याला भन्नाट फ्युचर दिलेला आहे, नक्कीच त्याचा वापर करा आणि तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम हा लवकरात लवकर कंप्लीट करून तुमचा चॅनल हा लवकरात लवकर मॉनिटाईज करा. तर नक्कीच अपेक्षा करते तुम्हाला स्क्रीनकास्ट लाईव्ह मधले जे काही A to Z क्वेरीज होत्या किंवा डाऊट्स होते ते सगळे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह झाले असेल अशी अपेक्षा करते. आणि नसतीलही सॉल्व्ह झाले तर मला कमेंट करा, त्यावरती मी काय करेल तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. आपण आपल्या चॅनलवरती असेच यूट्यूब संबंधित नवनवीन अपडेट्स असतील किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचे उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत काय करत असते, पोहोचवत असते. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पहिलं नोटिफिकेशन हे तुम्हाला पडेल आणि तुम्ही माझा कोणता व्हिडिओ काय करणार नाही, मिस करणार नाही. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.